नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे आमच्या या नवीन अशा कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता आमची कोरी करकरीत. काय एनर्जी आहे. यस, तर मी आहे पंकज आणि ही आहे माझी सौभाग्यवती. तुमचं नाव सांगा. ऋतुजा. ओके, तर आता आपण आपल्या नवीन ब्लॉगला नवीन सौभाग्यवती. यस आपल्या नवीन जर्नीला सुरुवात करत आहोत. तर तुम्ही आमच्या सोबत रेडी राहा. आम्ही काय करत आहोत काय नाही तुम्हाला सगळ्या अपडेट्स भेटत राहतील. तर सांगा मॅडम तुम्ही. तू सांगून घे ना पूर्ण. यस, अच्छा, तर मग मी हे सांगत होते तुम्हाला की मी आहे विदर्भाची आणि हा आहे पुढचा. सांग ना आता तू. मी कशाला सांगू, तू सांग. सांग ना, एवढा बोलत होता सांग त्यांना. मी आहे खानदेशचा. हा आहे खानदेशचा, मी आहे विदर्भाची. तर तुम्हाला हा कॉम्बो थोडासा वेगळा दिसेल असा. आता काय बोलू. बघा बोल ना बघा तू. बघा बघा मॅडमांना काय बोलू समजत नाही. ठीक आहे, हा, चला. आणि तर तुम्हाला सांगायचं होतं, मला सांगू दे. तुम्हाला सांगायचं होतं की आज आहे प्रगट दिन, गजानन महाराजांचा प्रगट दिन. विदर्भांच्या लोकांना तर माहितीच असेल, विदर्भांच्या सोडून महाराष्ट्राच्या लोकांना तर माहितीच असेल की गजानन महाराजांचं काय महत्व आहे. तर ओके, मग आज आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवत आहे. त्यांना बेसन आणि त्यांना भाकर, झुणका आणि भाकरी आवडते. त्यांना बेसन भाकर, झुणका भाकर असं म्हणतात. त्यामुळे आम्ही आम्ही आज आज ते बनवणार बनवत आहोत. त्यांना आणि आम्ही त्यांच्यासाठी एक स्पेशल डिश पण बनवलेली आहे, जे की आहे तुम्हाला डायरेक्ट बघायला भेटेल, बघायला भेटेल, दिसायला भेटेल, सगळंच भेटेल. किती जोरात मारतो. हे बघा, हे असं मारतं मॅडम. मला हा मारते. ओके, जा बंद कर, त्यांना दाखव. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे यांनी काय केलेलं. नाही यांनी फोटो स्लाइड करायचा, त्यांनी व्हिडिओ चालू होते. तर यांनी काय केलं माहितीये का, हा फोटो काढत आहे 5 मिनिटापासून आणि मी बोलत आहे इथे. चुप बस. याच्यामुळे काय shut up. नाही. हे बघा, तर माझ्या प्रिय अशा बायकोने किती मस्त अशी भाकरी बनवली. वाव, ही दुसरी भाकर, ही पहिली भाकर. नाही, खोटं नको बोलू. ही पंकजनी बनवलेली भाकर आहे, ही मी बनवलेली भाकर आहे. ही यांनी म्हणजे- हाताने बनवलेली आहे. मग हातानेच बनवता ना भाकरी. नाही, मी लाटून केलेली आहे. हो, द डिफरन्स बिटवीन विदर्भियन शटाप खानदेशी, विदर्भियन खानदेशी. शटाप. आम्ही टेक्नॉलॉजी युज करतो विदर्भाचे लोक. मॅडम, आणि टेक्नॉलॉजी. त्यांना पूजा दाखव ना आपली. पूजा दाखव ना. डिंग. नाचू नको तू, असं व्यवस्थित दाखव त्यांना पूजा. गाईस, तुम्ही पूजा बघून घ्या आमची. हे आमचं देवघर मस्त अशी छान असं पूजा केलेली आहे. बस झालं. आमच्या सिनेमॅटिक सुंदर अशा व्ह्यू द्यायची बायकोनी होती. सुंदर अशा बायकोनी पूजा केलेली आहे. हा खोटा बोलतो रे तू. मी नाही नाही केली. केली पूजा. मनच नाही केला होता. हा, बघा, माझ्या नवऱ्याने ताट रेडी केलेलं आहे गजानन महाराजांसाठी. हे आहे बेसन, काय म्हणता तुम्ही तुमच्या, झुणका भाकरी, बेसन भाकरी, भजी, कांदा, लोणचं आणि कुरडई पापड. ठीक आहे. आणि ते पण दाखव ना, काय? फ्रीज मध्ये जे ठेवलेलं आहे ते. सिक्रेट इन्ग्रेडियंट राहिलाय. सिक्रेट वगैरे काही नाही, पण विदर्भाची स्पेशालिटी जे आहे ते द्यायला तर पाहिजे ना, जे की आहे टॅन टॅडॅन, टॅन. ही सांग. आहे मोसंबी की संत्री? ए, संत्रा संत्रा बर्फी. बर्फी. सॉरी, संत्रा बर्फी. ओव्हर नको करू तू, असं व्यवस्थित Okay. सांग. So, संत्रा बर्फी. आपण याला आता तुमच्या समोर कट करणार आहोत. झालं नाही, ते झालं नाही की झालेलं आहे. काय काय तर त्यांना म्हणणार? माझं थोडं इंट्रोडक्शन देऊन दे. मी मास्टर शेफ म्हणून. तू आणि मास्टर शेफ. यस. आय अग्री. हा मास्टर शेफ आहे. भाकरी पण केलेल्या आहेत, बट हे मी केलेलं आहे. पण थोडा फायनल टच यांनी दिलेला आहे, थोडासा, जास्त नाही. काय म्हणणं आहे तुझं? माझं काहीच म्हणणं नाही. मी सगळं केलेलं नाहीये. ते बरोबर बोलला. एक बर्फी ठेवून एवढं सगळं कशाला कट करताय? सगळं कट करते. हा 0.5 मध्ये पण छान दिसते, पण आपला पसारा जास्त दिसतो. यस, आपण बाकीच्या हे ते ठेवून देऊया. आपण नंतर खाऊया. तर आता हे रेडी झालंय फायनल ताट. हम्म. यस, एक स्वीट, बघा, बेसन भाकर, कुरडई पापड, भजी, स्वीट, कांदा आणि लोणचं. मी म्हणते मी नाही खेळत जा. तर बघा, ऋतुजा आज मस्त आता बायको नाही महाराजांना म्हणणार आहे. सारवत आहे. माझी क्यूट अशी बायको.
सगळ्यांना चारवते. तुमचे चारवतात म्हणता ना, आमचे तर भरणं म्हणतात. आमच्या ऑफिसमध्ये आहे ती प्रॉपर पुणेकर आहे. तर ती म्हणते गाईला किंवा म्हशीला चारवतच असतात, आपण खात असतो, आपण खाऊ घालत असतो, असं काहीतरी बोलली होती. ओके, चला तर मग झालं तुमचं प्रवचन बंद झालं असेल तर आपण पण जेवूया आता. चला, तुम्हाला पण टेम्पटिंग वाटलं असेल ना ते. चला मग आपण पटकन जाऊया, जेवूया. तर गाईज मी आता चाललोय मंदिरात. ओके, पण काय करूया आता, नेहमीप्रमाणे मॅडम आमच्या खूप खूप क्विकली आवडतायत. बघा आता तर मॅडम. मी रेडीच आहे, चल. हो, दिसलं दिसलं दिसलं. त्यांना पण दिसतंय तू भांग करते म्हणून. चल, झाली मी रेडी. तर गाईज बघा, तुम्ही तर बघितलं असेल की त्यांना सांगितलं तरी already- कुठे चाललंय. तुम्हाला अगोदरच सांगितलंय आम्ही. हिला काय वाटतं की मी तुम्हाला काहीच नाही सांगत. अगोदरच सांगितलंय का नाही ब्लॉग स्टार्ट व्हायच्या अगोदर की आम्ही आज मंदिरात जाणार आहे म्हणून. तरी परत एकदा ऐका की आम्ही आज गजानन महाराजांच्या मंदिरात जाणार आहे, कारण आज गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे. मला Okay. असं वाटतं की तू ते भाषण असते ना स्टेजवरच तसंच देतो तू. गाईज मी भाषण देतोय, हे देतोय, एक हेअरस्टाईल चांगली होत आहे. आणि 2 महिन्यापासून यांची हेअरस्टाईलच चांगली बस. नव्हते आणि म्हणते मी रेडी. सगळं नको दाखवू ना, मी छान नाही दिसत. येतोस का तू? येस येस, नो नो, नाही ये जरा इथं बस. नाही हो शेट. ओके, तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या नवीन सुरुवातीस खूप चांगला असा प्रतिसाद करा. लाईक काय शेअर करा? सुरुवातीस प्रतिसाद प्रतिसाद सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असं सगळेजण म्हणतात म्हणून मी म्हणतोय, पण तुमची इच्छा. बस, तुमची इच्छा नाही, तुम्ही करा. आणि तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आमचं काही चुकलं वगैरे तर. ओके, चुकलं बाय बाय. पत्रात घ्यावं शेट. बाय. Me, I'd rather disappear.